पाऊस इतका पडत होता म्हणून म्हटलं चला आज काहीतरी गरमागरम आणि पौष्टिक बनवूया, म्हणून मग मी केला खपलीच्या गव्हाचा सांजा। तर केलं काही कढईमध्ये थोडंसं तूप घातलं, थोडंसं तेल घातलं। आता इथं मी दोन्ही मिळून अर्धी वाटी घेतलेलं आहे, इथं तुम्ही दोन्हीपैकी काही एक अर्धी वाटी घेऊ शकता। त्यानंतर तेल आणि तूप हलकं गरम झाल्यानंतर त्यामध्ये घातला सांजा। 7 ते 8 मिनटं लो फ्लेमवर हलका ब्राऊन कलर येईपर्यंत छान भाजून घेतला। त्यानंतर त्यामध्ये घातलं गरम पाणी। आता गरम पाणी घातल्यामुळे सांजा लवकर फुलतो। त्यानंतर इथे आपल्याला घालायचं आहे 1 वाटी सांजासाठी 4 वाटी पाणी, त्यामुळे सांजा एकदम मऊसूत आणि मोकळा तर होतोच, त्याचबरोबर दाणेदार सुद्धा होतो। आता झाकण लावून पाणी आटेपर्यंत सांजा छान शिजवून घ्यायचा। त्यानंतर त्यामध्ये गूळ घालायचं। गूळ घातल्यानंतर पुन्हा हे मिश्रण थोडंसं पातळ होतं, पण चमच्याने मिक्स करत करत हे आटवून घ्यायचं आणि गॅस बंद करण्याच्या 1-2 मिनिटं अगोदर त्यामध्ये तळलेले ड्रायफ्रुट्स आणि वेलची पूड घालायची आणि छान एकजीव करून घ्यायचं। तर इकडे आपला तयार झालेला आहे गरमागरम सांजा।